हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली आहे आणि आज उठायला पण थोडासा उशीर झाला. थोडासा म्हणजे जास्तच उशीर झाला. 9:30 वाजता उठले. मग त्याच्यानंतर किती वेळ थोडा टाईमपास केला, मग चहा घेतला आणि आत्ता 11:30 वाजले. तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश झाली, मस्त आवरलं. आणि आता मम्मी पप्पा तर गेले त्यांच्या कामाला. मम्मी गेली गाईंना पाणी पाजायला आणि पप्पा पण बाहेर गेले कुठंतरी. देवे नाही घरी, त्याला सुट्टीच आहे आज, पण तो पण पप्पांसोबत गेला आहे. तर मी एकटीच आहे घरी. आणि आता ते आले की मस्त जेवण करायचं आणि दाखवेल तुम्हाला आजचं काही रुटीन आहे काही नाही. तर तुम्हाला माझे माहेरचे ब्लॉग्स कसे वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आज तर फर्स्ट ब्लॉगच टाकणार आहे मी माहेरचा, पण तो पण मी अजून अपलोड नाही केला आहे कारण पप्पा आणि देवेन दोघं पण घरी नाही आहे. त्यांचं हॉटस्पॉट घेऊन मी ब्लॉग अपलोड करत असते, पण दोघं पण घरी नाही, त्यामुळं ते आल्याशिवाय मला ब्लॉग अपलोड नाही करता येणार. ते आले की मग माझा ब्लॉग अपलोड करते मी. तसं तर आज तसं उद्यापासून मग मी रात्रीच ब्लॉग अपलोड करीत जाईन, म्हणजे ब्लॉग लवकर येत जाईन. तुम्हाला पण ब्लॉगचा जास्त वेट नाही करावा लागायचा. आणि तुम्हाला माझी ही हेअरस्टाईल कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण इथं आल्यापासून मी असं काहीतरी घालते वेणी वगैरे घरी, तर माझं वरती क्लिप वगैरे लावून मागं रबर लावते आणि इथं आल्यापासून वेणी घालते किंवा वरती बांधलेली असते. वरती तर नसं शक्यतो वेणीच घालते. पण याचं कारण आहे की मला इथं आल्यावर कंटाळा येतो आहे केस विचरायचं, पण त्याच्यामुळे पटकन काहीतरी वेणी वगैरे घालून घेते. तिथं करते बरोबर सगळं व्यवस्थित, पण इथं आल्यानंतर काय माहीत काय अचानक अंगात असा आळस घुसतो ना की बस, त्यामुळं असं काहीतरी करते मी. सो कसं वाटतंय माझं हे पण हेअरस्टाईल नक्की सांगा. आम्ही दोघी जेवण करतोय कारण यांना खायचं आहे नॉनव्हेज आणि आता वाजले 12, त्यांना काय लेटच खायचं आहे. त्याच्यामुळे तर माझं जेवण झाल्यावर मी नॉनव्हेज बनवणार आहे. आता जेवण घेते आणि मग त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवते. मी तर खायच्या आधी पण मी सोडलेलं आहे, आता मी नाही खात, पण बनवून देईल त्यांना. मम्मीला आराम देईन आज. तर माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता देवीने त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवते. आणि पप्पांनी मला धुवून दिले, मी हात नाही लावलं यावेळेस, मला इच्छा नाही झाली हात लावण्याची. इथून मागं मीच सगळं, म्हणजे जोपर्यंत माझं लग्न झालेलं नव्हतं इथं होते तोपर्यंत तर मीच बनवत होते. म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये शिकले होते, तेव्हा लॉकडाऊनमध्ये जास्त नॉनव्हेज खावं लागलं, तेव्हा मी नॉनव्हेज शिकले होते. आम्हाला सगळ्यांना कोरोना झालेला होता. मग मम्मी पप्पा ते जोपर्यंत क्वारंटाईन होते तोपर्यंत मी आजीला स्वयंपाकात मदत करायची. स्वयंपाक पण मी तेव्हाच शिकले, नॉनव्हेज पण मी तेव्हाच शिकले. तर त्याच्यानंतर मीच नॉनव्हेज बनवायला लागले होते. तर आता लई दिवसातून बनवते, म्हणजे बरेच दिवस झाले मी नॉनव्हेज नाही बनवलं आहे. तर आता परत मी नॉनव्हेज बनवणार आहे. तर त्याला पप्पांनी मला सगळं क्लीन करून दिलं आहे आणि आता मी ते शिजायला टाकते. पहिलं कुकरमध्ये हळद, धना पावडर, मीठ वगैरे टाकून ते शिजायला टाकते. आणि काळी भाजी बनवायची तर त्याचा पण मसाला बनवते, तर तुम्हाला रेसिपी पण शेअर करते. तर कुकरमध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यात हळद, धना पावडर टाकून घेतली आहे आणि आता त्याच्यात मटण टाकून फ्राय करून घेते. थोडंसं परतून घेते, मीठ टाकते, थोडीशी वाफ देते याला आणि मग पाणी टाकून 2-3, 4-5 शिट्ट्या काढून घेते. आणि हे देवींनी टेस्टिंगसाठी आणलेलं आहे. का बरं, तर त्याला बघायचं आहे मी खाते की नाही, कारण मला नॉनव्हेज इतकं आवडायचं, पण मला आता बिलकुल इच्छा होत नाही नॉनव्हेज खायची. कारण पहिले मी सोडलं होतं, पण मला इच्छा झाली तेव्हा मी खाल्लं, पण आता मी डायरेक्ट सोडलेलं आहे. मला बिलकुलच इच्छा नाही आता खायची, त्यामुळं मी नॉनव्हेज नाही खाते इथून पुढं. त्याला वाटतंय का ही खोटं बोलती सोडलेली आहे ती खायची, मला आता इच्छाच नाही खायची. त्यामुळं त्यांनी आणलेलं आहे. ती दिदी आली ना, आता आपण आणून बघू, म्हणजे तिला खाऊशी वाटतं काय बघून त्याच्यावरून आपण ठरवतो. हिनं बळच सोडलेलं आहे की काय, पण मी बळच नाही सोडलं आहे, मला खरंच इच्छा नाही आता नॉनव्हेज खायची. ग्रेव्हीसाठी मी कांदा, टोमॅटो, थोडीशी हरभऱ्याची डाळ, मिरच्या, लसूण आणि खोबरं घेतलं आहे, तर तेही छान भाजून घेते. तर आपलं नॉनव्हेज शिजतच आलं असणार आहे, बघूयात कुकर खोलून. तर मला तर वाटतंय शिजलं आहे वरतूनच. देवेनला विचारते, त्याला टेस्ट करायला देते. आमच्या साहेबांची आत्ताशी आंघोळ झाली, ते जरा कटिंग वगैरे करायला गेले होते. गावा खाऊन पाहिजे एक घास.
आधी पाणी तो मग डिशमध्ये घाल. हां खाऊन सांग मला पटकन शिजलं का नाही मग भाजी बनवून. शिजलंय का? अरे भाई जल्दी बोल पनवेल निकालना है कल सुबह. पण परफेक्ट आहे ना? चालतंय मग बनवू का भाजी? तर शिजलेलं तर आहे. आता मी भाजी बनवून घेते. पहिले तर तेल टाकून घेतलंय कढईत. आता याच्यात मी हळद आणि लाल तिखट टाकते. जास्त तिखट नाही बनवत. आणि धना पावडर. धना पावडर तर तशी पण मी पहिली टाकली आहे सूपमध्ये, पण तरी पण धना पावडरने टेस्ट चांगलीच येते. असा अंबारी मसाला. याने मटन मसाला नाही आणलाय त्याच्यामुळं मटन मसाला नाही टाकणार. मसाले घरात अवेलेबल होते तेच टाकले. शक्यतो मी बाकीचे मसाले वापरतच नाही. याच्या आधी पण मी जेव्हा मटण करायचे तेव्हा बाकी मसाले मी वापरतच नव्हते. बस जे अवेलेबल असेल त्याच्यातच बनवायचे. आणि त्यांनी आता खाण्याचं सोडलंय, मटण खाण्याचं सोडलंय त्यांनी 6 महिन्यांपासून. आधी खायच्या त्या, पण काय माहीत अचानक काय झालं, खाल्ल्यावाचून होत नाही. ज्याला खायचं आहे त्याने खाल्लं पाहिजे, पण ज्याची इच्छा नाही त्याला फोर्स नाही केलं पाहिजे. आणि याला वाटत होतं का मी मटण खाईन, त्याच्यामुळे त्याने टेस्टिंगसाठी मटण आणलंय. तो इकडे कॅमेरा दाखवतो तोंड करून. तुला वाटतं मी मटण चांगलं बनवू शकते? नाही मम्मी एवढं नाही, पण बनवते, बरे बनवते. आता करते, खायचं राहत आपलं, त्याच्यामुळे चांगलं. अरे लाज वाटते का तुला? मम्मी एवढं नाही, लग्नाच्या आधी माहीत हातचं मटण खात होता. आता मी नाही तर मम्मी. तू लहानपणापासूनच बनवते तशी. हा बनवतेच ना. बरं तिकडे बनवून लक्ष दे, तिकडे कॅमेरा दे. मी तू सांग मी चांगलं बनवू शकते का? हा ठीक बनवते, काय लय भारी. बरं इतकं भंगार बनवी दे ना. आता तू असं म्हणलं ना चांगलं म्हण तरच. हा चांगलं बनवते. तर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचे छान. काय म्हणलं तू? खायसाठी कॅमेरा बनवावं लागला आता. एवढं तर तू करावंच लागणार. मी आरामाला आली. मी ठरवलं होतं मी काहीच काम नाही करणार आहे, पण तुझ्यासाठी मला दही नॉनव्हेज करावं लागते. म्हणजे तुझ्यासाठी मी मम्मीला तेवढंच आराम द्यायचं. मी याला म्हणले होते संध्याकाळी आण, पण याला आत्ताच खायचं होतं. आज संडे त्याच्यामुळे काही सुट्टी त्याला. सगळे मला विचारताय की तुझा तो दुसरा भाऊ कुठे म्हणजे मोया. तर तो जॉबला लागलाय पुण्याला, त्यामुळं तो इथे दिसत नसणार आहे तुम्हाला. आता सध्या हा एकच आहे. तर यात मी मटण टाकून दिले आता. आणि ते जे मटणचं पाणी होतं तेच टाकले. एक्स्ट्राचं पाणी नाही टाकलं आहे वरतून, कारण त्या पाण्याची टेस्ट जरा छान येते, त्यामुळे तेच पाणी टाकलं मी. आता याला छान उकळी येऊ देते आणि मग त्या दोघांना जेवायला देते. तर नॉनव्हेज बनवून रेडी माझं. आता कसं होतं काय माहीत नाही. बनवलं तर आहे, खूप दिवसातून बनवलं आहे. टेस्ट करून सांगा मला कसं झालं. आधी खातर मग सांगा. मम्मीपेक्षा भारी. मम्मी पुढं तरी नका म्हणू असं ना. मी आजच्याच दिवस बनवून देणार आहे. तुझ्या पुढे पण म्हणलं पाहिजे ना. आता तू आली का तरच करायचं, तोपर्यंत करायचंच नाही. हा जेव्हा तू येशील ना तेव्हाच बनवायचं. आता अगं पण तिला पण भारी म्हणलं पाहिजे ना. कसं झालं? हा तो खाईवर पडला, हा सांगत सुद्धा नाही. सांग रे. चांगलं बरं का? कसं आहे? मम्मीपेक्षा भारी नको. मस्त आहे फार. मम्मीचं पण चांगलं असतं. काय पोट पाण्याचा प्रश्न आहे हा. हे पोरग तर काय म्हणू नाही शकत. एका माणसानी म्हणून पस्तावा आलाय त्यांना. आता याला पस्तावा नाही यायला पाहिजे म्हणून यांनी सावरून घेतलं. नाही आता त्याच्यासाठी मी करीत जाईन. पप्पा आहे ना, तू आली का मगच पप्पा मिळाला. आता तू त्यासाठी केलं की मी वाद घेत जाईन.
चालन, करा एन्जॉय. खरं चांगलं झालंय ना. चला, बराच वेळ इथं लोळून आता मला कंटाळा आलेला आहे. आता जरा चहा प्यायचा मूड झालाय, तर मम्मीला चहा बनवायला सांगते. 4:30 वाजत आहे आता. आणि बराच वेळची इथंच लोळते मी. बिग बॉस पाहिलं, इथंच बसून पाहिलं. जवळजवळ आय थिंक 12:30 पासून इथं बसली आहे, तर अजून पण इथंच होते. आय थिंक कॉटला खड्डं पडत आला असेल आता. तर चला, आता मस्तपैकी चहा वगैरे घेते, जरा फ्रेश होते. हा पोरगा सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतो. दाबून मटण आणलं आणि आता झोपा काढतोय. आणि मम्मीने इकडं चहा बनवलाय. आता काय करते मम्मी तू? इडली डोसा काहीतरी करू. हां, तर मला डोसा खायचा आहे, त्याच्यामुळं मम्मी डाळ आणि तांदूळ भिजत घालते. आणि आज पण संध्याकाळी आम्ही दोघीच असणार आहे जेवण बनवायला, म्हणजे असणार आहे जेवण्यासाठी. कारण त्यांना दोघांना तर सकाळची भाजी आहे, आम्हालाच मस्त काहीतरी बनवूच. चहा आणि रोट खाऊयात, कारण मम्मीनी आत्ताच रोट बनवून आणले, आजच आणले. मम्मी त्यांच्या तिकडं रोट बनवता, तर हे त्यांनी दुसऱ्यांदी बनवून आणले. परत पहिल्यांदी बनवले होते तेव्हा पण आम्हाला दिले होते थोडेसे टेस्टला. आता पण घेऊन जाऊ परत. तर आमचे साहेब आत्ता सुटले झोपेतून. त्यांनी सुट्टीचा पुरेपूर फायदा घेऊन आत्ताच त्यांची झोप झाली आहे. आणि आता त्यांना रोट खायची असणार आहे. दाबून मटण आणलं आणि दाबून झोप काढली का गं मम्मी? तर मस्त देवाचा दिवा वगैरे लावून घेतला आहे. पप्पा गेले दूध काढण्यासाठी. हा बेडूक इथं कसं काय आला काय माहिती. मी तर इथेच बसलेली होती बाबा आत्ता. हळूच काढ बरं का. हा, निघाला लगेच झाडू घेऊन. थांबा थांबा ना, तिथं भेटकुळी. अहो थांबा ना, थांबा ना. कस काय करत आली काय माहिती. ही पोरग दार उघडं ठेवीत राहत. अरे बेटकुळीच बाहेर फेकली रे. असा ॲटिट्यूड देतोय जसं एखादा वाघ हे केला. मम्मी बनवती मुटकुळे. आम्ही दोघी खातोय मसाले भात आणि मुटकुळे, मी आणि मम्मी. आणि हे दोघं सकाळचं नॉनव्हेज खाते. हे